नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचे अधिकारी पॅटर्न या आपल्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, आपण गेल्या 8 दिवसांपासून जी लिपिक टंकलेखक 2023 ची जाहिरात आहे त्या जाहिरातीमध्ये असणाऱ्या विविध प्राधिकरणांची एक व्हिडिओ सिरीज बघत आहे। त्या व्हिडिओ सिरीज मधला आजचा हा 9वा व्हिडिओ असून आज आपण शालेय शिक्षण व क्रीडा विभाग ज्यात एकूण 165 जागा आहेत तो विभाग त्याबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत। मित्रांनो, याआधी वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे 8 व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेले आहेत आणि ते चॅनलवर अपलोड केले आहेत। ते जर तुम्ही पाहिले नसतील तर माझी आपल्या सर्वांना विनंती आहे ते व्हिडिओ पहिल्यांदा बघा। मित्रांनो, आता आपण वेळ न घालवता आजच्या विभागाकडे जाऊयात। आपण जेव्हा मित्रांनो म्हणतो शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, हे विभागाचं नाव आहे, पुढच्या स्लाइडवर घेतो, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग। मित्रांनो, या टोटल किती प्राधिकरण आहेत तर 1 क्रीडा संचालनालय, यात परत मुंबई बाहेर हे, त्यानंतर शिक्षण आयुक्तालय, आणि विभागीय कार्यालय, यात मग परत पुणे, कोल्हापूर, लातूर, त्याच्यानंतर नागपूर, औरंगाबाद, नाशिक। मित्रांनो, लक्षात घ्या, यातलं प्रत्येक एक जे आहे तर हे एक प्राधिकरण, हे 2, 3, 4, 5, 6, 7, 8 अशी वेगवेगळी प्रत्येक एक ऑफिस म्हणजे एक प्राधिकरण आहे। तर आपण आजच्या विभागातील पहिलं प्राधिकरण बघूयात। मित्रांनो, हे झालं शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, हा झाला विभाग। या अंतर्गत जी मी मागे सांगितले ती वेगवेगळी प्राधिकरण आहेत। तर त्यातलं पहिलं प्राधिकरण कोणतं आहे मित्रांनो, तर 8.15.1 क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे, बृहन्मुंबई बाहेरील क्षेत्र। हे बघा, म्हणजे याच्या आधी आपण बरीच प्राधिकरणं बघितली, त्यात फक्त बृहन्मुंबई बाहेरील क्षेत्र म्हणजे काय मी तुम्हाला एक्सप्लेन केलंय, म्हणजे मुंबई सोडून बाहेर तुम्हाला पोस्टिंग मिळणार अख्ख्या महाराष्ट्रात। पण या प्राधिकरणाचं नाव बघा, पुणे बृहन्मुंबई बाहेरील क्षेत्र असं या प्राधिकरणाचं नाव आहे। म्हणजे हे जे संचालनालय आहे त्यात बृहन्मुंबई बाहेरील क्षेत्राची समावेश होतो। पण बऱ्याच जणांना काय वाटायला लागले, पुणे प्लस बृहन्मुंबई म्हणजे पुण्यातली पण ह्याच्यात येणार नाहीत, तर तसं नाही आहे मित्रांनो, हे इथं आहे, म्हणजे हे वेगळा पार्ट आहे इथपर्यंतचा। हे झालं प्राधिकरणाचं नाव, आणि हे बृहन्मुंबई बाहेरील क्षेत्र त्यांनी कार्यक्षेत्र दिले, म्हणजे याचं जे हेडक्वार्टर आहे ते पुण्याला आहे। पुढच्या चार्टमध्ये तुम्हाला क्लिअर होईल, म्हणजे पुणे बाहेरील क्षेत्र नाही, फक्त बृहन्मुंबई बाहेरील क्षेत्र, एवढं हे मला सांगायचं होतं। याला 24 पद आहेत। आता बघा मित्रांनो, याचे पोस्टिंग कुठं होते, म्हणजे याला नेमकं कुठं इथं काम करायचं असतं, तर ते आपण संघटनेचा जो तक्ता आहे पुढच्या चार्टमध्ये त्याच्यावर आपल्याला लक्षात येईल। हे बघा, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, हे झालं आपलं प्राधिकरण। त्याच्या अंतर्गत याच्या बाहेरचे म्हणजे तिथे त्यांनी काय दिलंय, मुंबई बाहेरील प्राधिकरणे, यांचं हेड कोण असतं, एक मिनिट, याचं हेड कोण असतं, आयुक्त असतात। त्याच्यानंतर या संचालनालयाचे सहसंचालक असतात। आता बघा मित्रांनो, आपली पोस्टिंग कुठे होणार आहे बघा, मी हायलाइट करतो तिथे बघा, तुम्हाला लक्षात येईल। हे झालं हेडक्वार्टर आहे पुण्याला, एकतर आपल्याला इथे मिळू शकतं पोस्टिंग। त्यानंतर इथून पासून बघा, इथून पासून या एवढ्या पार्टमध्ये बघा, एकतर झूम करतो मी, उपसंचालक ऑफिस आहे मुंबईला, ते मुंबई गेलं, सॉरी एक मिनिट, हे इथून पासून होतं नाशिक पासून, तर उपसंचालकांचं कार्यालय नाशिकला, तिथे मिळू शकतं, पुण्यात आहे तिथे मिळू शकतं, कोल्हापूरला आहे तिथे मिळू शकतं, औरंगाबाद आहे, लातूर, नागपूर,
अमरावती हे विभागीय कार्यालय आणि त्याचे हेडक्वार्टर नाशिक, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद, लातूर, नागपूर आणि अमरावतीला आहे. आता त्याच्या पुढचं एकतर इथे मिळू शकतं किंवा जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांची कार्यालये प्रत्येक जिल्ह्यात आहेत. 36 जिल्ह्यांमध्ये जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आहेत, तिथे तुम्हाला पोस्टिंग मिळू शकतं, हे लक्षात घ्या. त्यानंतर काही जिल्ह्यांमध्ये तालुका क्रीडा अधिकारी पण आहेत, सर्व जिल्ह्यांमध्ये नाही, फक्त काही 98 मध्ये तालुका क्रीडा अधिकारी आहेत. खूप मोठे मोठे जे तालुके आहेत, आता बारामतीसारखा एखादा तालुका आहे तिथे एखादा तालुका क्रीडा अधिकारी असतो, तर तिथे सुद्धा तुम्हाला पोस्टिंग मिळू शकतं. म्हणजे तुम्ही जर हे प्राधिकरण निवडलं तर तुम्हाला एकूण 4 ठिकाणी पोस्टिंग मिळू शकतं. एक तर पुणे हेडक्वार्टरला, 2 नंबर उपसंचालक, फक्त ही जी सांगितलं एवढ्या शहरांमध्ये आहेत उपसंचालक कार्यालय, इथे 2 नंबरला. 3 नंबरला प्रत्येक जिल्ह्याला एक जिल्हा क्रीडा अधिकारी असतो, जर तिथे जागा रिक्त असेल तर तुम्हाला तिथे पोस्टिंग मिळणार. आणि 4 नंबरला काही निवडक तालुके आहेत, त्या निवडक तालुक्यांमध्ये तालुका क्रीडा अधिकारी, इथं तुम्हाला पोस्टिंग मिळू शकतं, हे लक्षात घ्या. हे झालं क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे. आता मी RTI टाकलेला होता, त्याची अजून माहिती मला मिळालेली नाहीये. अपील केलंय, ते लवकर बघू, त्यांना कॉन्टॅक्ट करून मी घ्यायचा प्रयत्न करतो. जर मिळाल्या जागा तर मी त्या टाकून देईनच टेलिग्राम चॅनलला. पण हे तुम्हाला पोस्टिंग कुठे मिळते हे तुम्हाला क्लिअर होऊन गेलं असेल. आता याचं प्रमोशन कसं असतं, प्रमोशन पण याच चार्टमध्ये तुम्हाला क्लिअर होईल मित्रांनो. हे बघा, कनिष्ठ लिपिक या पदावर आपली नेमणूक होते, इथं आपली नेमणूक होते, इथून नियुक्ती होते. त्याचं प्रमोशन होतं वरिष्ठ लिपिक, त्याचं प्रमोशन होतं मुख्य लिपिक आणि त्याचं प्रमोशन होतं कार्यालयीन अधीक्षक. हे साधारणपणे प्रमोशन आहे. आता तुम्ही म्हणाल हे परत इथं आहे वगैरे, हे वगैरे, हे सेमच आहे, हे आणि हे सेमच आहे, हे कार्यालयीन अधीक्षकापर्यंत जातं, हे दोन्ही सेमच आहे, फक्त हा वेगळी शाखा आहे, म्हणजे मुख्यालयातली वेगळी शाखा आहे. तुम्हाला मी ते इथं सांगितलं मुख्यालय हेडक्वार्टरमध्ये मिळतं म्हणून. हे तुमचं पोस्टिंगचा विषय. क्रीडा व युवक सेवा संचालनालय हे जे प्राधिकरण आहे, एकूण 24 पदं, त्याच्याविषयी झाला. ज्यांची पदं एक 50च्या आत आहेत त्यांच्या पाठीमागे मी RTIच्या जास्त मागवण्यात प्रयत्नात पडलेलो नाही. RTI टाकलेत, मिळाले तर ठीक, नाही मिळाले तर फक्त ही माहिती दिली आहे, कारण त्या 24 जागा कुठे असतील काय असतील माहीत नाहीये, त्यामुळे मी ते मागवलं नाहीये. म्हणजे खूप प्रयत्न केलेले नाहीयेत, मागवले पण प्रयत्न केलेले नाहीयेत. याच्या पुढच्या आपण आता पुढचं प्राधिकरण बघूयात. पुढचं प्राधिकरण क्रीडा मधलंच आहे. म्हणजे हे बघा, क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, हे झालं प्राधिकरण, इथपर्यंत प्राधिकरण झालं आणि हे झालं त्याचं कार्यक्षेत्र, बृहन्मुंबई क्षेत्र. आता फॉर एक्झाम्पल इथे बघा, इथे आता तुम्हाला मी इथून पासून सगळं सांगितलं ना पहिल्या प्राधिकरणाचं. सेकंड प्राधिकरण आहे ते इथं पोस्टिंग मिळणार, प्लस या 36 मध्ये 2 मुंबई शहर आणि मुंबई उपनगर पण आहेत, त्यांच्या ऑफिसमध्ये तुम्हाला मिळणार. जर हे मिळालं तर संपूर्ण महाराष्ट्रात जिथं जागा रिक्त आहे तिथं 4 ठिकाणी सांगितलं तुम्हाला मी, उपसंचालक लेवल सांगितल्या जागा म्हणण्यापेक्षा. आणि हे जे सांगितलं ते फक्त मुंबईमध्ये. हे झालं 15.2, 8.15.2, 8.15.1 पण आपलं कंप्लीट झालंय. त्यानंतर आता पुढचं बघा, आता 8.15.7 किंवा 3 पासून ते आता पुढे मागं मी जसं जसं माहिती मिळत गेलं तसं टाकत गेलो स्लाइड्स. आता 8.15.7 विभागीय शिक्षण उपसंचालक कोल्हापूर. आता हे चालू झालं आपलं शिक्षण, म्हणजे क्रीडा संपलं, आता शिक्षण. मित्रांनो, हे शिक्षण जे 8.15.7 जे आहे ना, मी आपण याच्या आधी पण बघितलंय, विभागीय शिक्षण उपसंचालक कोल्हापूर, हे आधीच्या व्हिडिओमध्ये बघितले, उच्च शिक्षणाशी संबंधित. हे जे आहेत हे आहेत, थोडंसं झूम करतो, हे जे आहेत ते प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाशी संबंधित येतं. म्हणजे काय, ज्या हायस्कूल असतात प्लस ज्युनियर कॉलेजेस यांचं नियमन या विभागामार्फत केले जाते. आता कोल्हापूर विभागात, आता सगळ्यात आपल्या व्हिडिओचा सगळ्यात
महत्त्वाच्या पार्टकडे आपण चाललोय. कोल्हापूर विभागात कोणते कोणते जिल्हे येतात मित्रांनो. बऱ्याच लोकांचं कन्फ्युजन झालंय की कोल्हापूर विभाग मिळाला की मला कोल्हापूर शहरच मिळणार. नाही मित्रांनो, त्यात जिल्हे येतात, त्या जिल्ह्यांमध्ये तुम्हाला मिळू शकतं. आता पुढे बघा, आता मी कोल्हापूरमध्ये कोणते जिल्हे येतात, तर कोल्हापूरमध्ये 1 नंबरला येतो कोल्हापूर, 2 सांगली, 3 सातारा आणि एक चौथा सरप्राइझिंगली येतो जो की वाटत नाही, सिंधुदुर्ग. तर तुम्हाला हे जर प्राधिकरण मिळालं तर या 4 जिल्ह्यांमध्ये कुठेही तुम्हाला पोस्टिंग मिळू शकते. आता त्यांचे ऑफिसेस कुठले असतात तर तुम्हाला ते इथं लक्षात येईल बघा. मी हे घेतले. आता हे कोल्हापूर शिक्षण उपसंचालक कोल्हापूर हे एक आहे. त्याच्यानंतर ही कोल्हापूरमध्येच ऑफिस आहे याचं. नंतर ही म्हणजे शिक्षणाधिकारी प्राथमिक कोल्हापूर हे झेडपीच्या आवारात ऑफिस असतं. हे सेम 1 मिनिट ह्याच्यात रत्नागिरी जिल्हा पण येतो कोल्हापूरच्या कार्यक्षेत्रात. 5वा जिल्हा रत्नागिरी सुद्धा येतो. तर ही अशी कार्यालये आहेत. हा चार्ट बघून घ्या. पुढच्या सगळ्या विभागांमध्ये मी चार्ट दाखवणार नाही, म्हणजे व्हिडिओ खूप मोठा होईल जर प्रत्येक ह्याचं दाखवत गेलो तर प्रत्येक विभागात म्हणजे आपला जो जिल्हा असेल, आता कोल्हापूर जिल्हा घेतला तर उपसंचालक जे असणार आहेत ते फक्त हेडक्वार्टरच्या ठिकाणी असणार आहेत. बाकीचे हे जे आहेत शिक्षणाधिकारी ते प्रत्येक जिल्ह्याला असणार आहेत. प्रायमरीचा जिल्हाधिकारी असणार आहे, प्राथमिक शिक्षणचा, माध्यमिकचा असणार आहे प्रत्येक जिल्ह्याला. त्यानंतर अधीक्षक वेतन याचं जे पथक आहेत, हे भरारी पथक जे आहेत ते प्राथमिकची प्रत्येक जिल्ह्याला असणार आहेत. 4 जिल्ह्याला आहेत बघा इथं, कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग 5 जिल्ह्याला आहेत. माध्यमिकची परत 5 असणार आहेत. त्यानंतर लेखा परीक्षांचं असणार आहे प्रत्येकी 5. त्याच्यानंतर काही कॉलेजेस असतात, शासकीय विद्यानिकेतन, नंतर व्यवसाय मार्गदर्शन अधिकारी, न्यायाधिकरण असतं, जिल्हा प्रशिक्षण म्हणजे टीचर्स ट्रेनिंग वगैरे जे असतं त्याच्याशी गोष्टी, हे सगळे झेडपीच्या इथं कार्यालय असतात. अशी ही कार्यालये आहेत. आता हे लक्षात घ्या, ही सगळी कार्यालय पुढच्या विभागात मी प्रत्येक कार्यालय दाखवत बसणार नाही, फक्त जिल्हे सांगेन. त्या जिल्ह्यांमध्ये ही सगळी कार्यालय असतात आणि साधारणपणे झेडपीच्या आवारातच असतात. झेडपी किंवा पंचायत समिती जे असेल आपल्या ठिकाणी त्या ठिकाणी कार्यरत असतात. त्यानुसार तुम्ही आता पुढचा व्हिडिओ बघा आणि पुढचे विभाग तुम्हाला लक्षात येतील. हा झाला कोल्हापूर विभाग. कोल्हापूर झाला. आता पुढचा विभाग बघा. पुढचा विभाग आपण घेतलाय पुणे. विभागीय शिक्षण उपसंचालक पुणे विभाग. एकूण 13 पद आहेत. तर पुण्यामध्ये जिल्हे कोणते येतात फक्त तेवढं मी सांगून देतो तुम्हाला. हे बघा, रिजनल डेप्युटी डायरेक्टर ऑफिस पुणे रिजन, हे झालं पुणे. पुण्यामध्ये कोणते कोणते जिल्हे येतात? पुणे, अहमदनगर आणि सोलापूर. आता पुण्यात जी तुम्हाला मी मगाशी सांगितलं ती सगळी कार्यालये पुणे जिल्ह्यातील, म्हणजे इथं तुम्हाला शिक्षणाधिकाऱ्याची 2 असणार आहेत, पुण्याची 2, अहमदनगरला 2, माध्यमिक प्राथमिकची ते भरारी पथकाची असणार आहेत. सगळी कार्यालय, ही जी सगळी कार्यालये पुण्यातल्या सगळ्या त्या 2 जिल्ह्यांमध्ये असणार. तिथे तुम्हाला पोस्टिंग मिळू शकतं. फक्त जिल्हे तुम्ही कोणते आहेत ते इथे बघून घ्या. 3 आहेत जिल्हे. पुण्यामध्ये 3 जिल्हे येतात. 1 पुणे, 2 सोलापूर आणि अहमदनगर. त्यानंतर आता ही मी काही घेतलेत तरी पण घेतलेत. शासकीय अध्यापक विद्यालय प्लस शासकीय काहीतरी, जर हे पुणे झाले, हे पुणे आहे. शासकीय गव्हर्नमेंट बीएड कॉलेज. मागच्या उच्च शिक्षणाचा व्हिडिओ तुम्ही जर बघितला असेल तर तुम्हाला मी सांगितले बीएड कॉलेजला पण आपली त्या शिक्षण संचालकातून नेमणूक होते. तसंच इथं गव्हर्नमेंट डीएड कॉलेज असेल तर पण तुमची नियुक्ती केली जाते. हे बघा इथं दिलेत त्यांनी कार्यालय त्यांची. डीएड कॉलेज मुले मुली, त्यांच्या जर डीएड विद्यालय नीला आहे, अहमदनगरला देपास, हे सगळं जे मी तुम्हाला त्या चार्टमध्ये सांगितलं ते सगळं इथं असणार आहे. त्यानंतर ही सगळी दिलेत बघा. निरंतर शिक्षण हे झेडपीमध्ये असते, तिथं पण आपलं कनिष्ठ लिपिकाचं पद आहे. इथे आहे बघा अहमदनगरला. सगळं ती जी तुम्हाला पहिला चार्ट तुम्हाला शेवटपर्यंत लक्षात ठेवायचा आहे. सोलापूरमध्ये त्यानंतर ही सगळी आहेत. हे पदं वगैरे तुम्ही बघू नका, कारण ही पदं थोडासा त्यात चुकीची माहिती आहे असं मला त्यांच्याकडनं कळालंय. त्यामुळे मी ती आकडे तुम्हाला सांगत नाही, याच्यात बघू नका तुम्ही, फक्त हे तेवढं बघा. त्यानंतर पुढचं प्राधिकरण 8.15.9
विभागीय शिक्षण उपसंचालक बृहन्मुंबई क्षेत्र, म्हणजेच जी आता मी तुम्हाला कोल्हापूर विभागातली सांगितली ती मुंबई शहरातील सर्व कार्यालय, सर्व कार्यालय कुठली, शिक्षण अधिकारी, त्याच्यानंतर वेतन पथके वगैरे वगैरे, ती सगळी, हे मुंबईला हेडक्वार्टर तर आहेच, तिथं पण मिळणार, पण या कार्यालयांमध्ये पण तुम्हाला पोस्टिंग मिळणार. त्यानंतर आता ठाण्यामध्ये कोणते जिल्हे येतात बघा. विभागीय शिक्षण उपसंचालक ठाणे, रायगड व पालघर जिल्हा. त्यांनी प्राधिकरणामध्ये डायरेक्ट देऊन टाकलेत की याच्यात कुठली कुठली येतात. यामध्ये हे लक्षात घेऊ नका, हे इथेच सांगतो तुम्हाला. हे जे आहेत ना, हे बघा आता ही 4 कार्यालय, 4 कार्यालय, 3 कार्यालय आहेत, 2 3 4, ही मुंबईमध्ये इथली कार्यालय आहेत बघा, एवढी मुंबईमध्ये येतात ती. त्यानंतर आता आहे ठाणे, रायगड व पालघर जिल्हा. जी तुम्हाला कोल्हापूरची सगळी कार्यालय दाखवली मी किंवा पुण्याची दाखवली, ती सगळ्या कार्यालयांमध्ये, म्हणजे ठाण्यातल्या शिक्षणाधिकारी, पालघरमधला शिक्षणाधिकारी, रायगडमधला शिक्षणाधिकारी, रायगडमधला माध्यमिक शिक्षणाधिकारी, सगळं पालघरचा माध्यमिक शिक्षणाधिकारी, अशा पद्धतीने हे होतं. याच्यात कुठले जिल्हे येतात मी इथे लिहून देतो. ठाणे, पालघर, रायगड, जे की त्यांनी जाहिरातीत सांगितले. हे काय समजायला खूप काय मोठा विषय नाही आहे. पुढच्या ह्याच्यात आपलं तुम्हाला जिथं दिलं नाही तिथं जास्त महत्त्वाचं आहे. आता औरंगाबादमध्ये कुठले कुठले येतात बघा. औरंगाबाद, जालना, बीड, परभणी आणि हिंगोली हायलाइट करून देतो. हे 2-2दा आलेत, म्हणजे हे सेकंडरी आणि प्रायमरी, सेकंडरी प्रायमरी असे आलेत. जालना, बीड, परभणी आणि हिंगोली एवढ्या ठिकाणी तुमचं पोस्टिंग होते. एकतर हेडक्वार्टरला जे की आहे औरंगाबाद शहरामध्ये तिथे, किंवा या एवढ्या ऑफिसेसमध्ये. आता या ऑफिसेसच्या त्या ज्या आपण बघितल्या वेतन पथके वगैरे त्या सब ब्रँच आहेत. सगळं झेडपीच्या आवारात असते ती कार्यालय. सगळ्या महाराष्ट्रात झेडपीच्या आवारात कार्यालय असते शक्यतो. काही किरकोळ वेळेला दुसरीकडे असते. अशा पद्धतीने इथं तुमची पोस्टिंग होणार. इथं 1 किंवा ह्या ऑफिसेसमध्ये मिळणार या 6 पदांसाठी. हे औरंगाबादचं झालं. त्यानंतर अमरावती विभागात कोणते आहेत बघा. अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ आणि वाशिम या एवढ्या 5 जिल्ह्यांमध्ये 1 2 3 4 5 या 5 जिल्ह्यांमध्ये एकतर तुमचं या अमरावतीत जे हेडक्वार्टर आहे, उपसंचालकांचं ऑफिस आहे, तिथे होणार, नाहीतर या कार्यालयांमध्ये तुमची पोस्टिंग होणार. हे झालं अमरावती विभाग. त्यानंतर नाशिक विभाग बघूयात आपण. नाशिक विभागाला एकूण आहेत 15 पदं. नाशिक विभागात कोणती कोणती येतात बघा. नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार अशी ही 4 कार्यालय, 4 जिल्हे आहेत. 4 जिल्ह्यांमध्ये एकतर तुम्हाला हेडक्वार्टर आहे जे नाशिकला आहे, किंवा 4 जिल्हे आणि ती कोल्हापूरची सांगितली ती ऑफिस आहे सगळी. ती काय कोल्हापुरात आहेत तशीच इथं असतात. जनरली ती तालुक्याच्या लेवलला वगैरे नसतात, सगळी जिल्ह्याच्या ठिकाणीच असतात. म्हणजे इथं जेव्हा मी तुम्हाला हे सगळं सांगतोय तेव्हा ती सगळी जिल्ह्याच्या ठिकाणी असतात. आणि प्लस D.Ed कॉलेज तुमच्या गव्हर्नमेंटचं असेल तर तुमचं इथं पोस्टिंग होतं. त्यानंतर विभागीय शिक्षण उपसंचालक नागपूर विभाग. आता नागपूर विभागात टोटल जिल्हे किती येतात पुढच्या ह्याच्यात आहेत बघा. नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, वर्धा. 1 2 3 4 5 6 एकूण नागपूर विभागात 6 जिल्हे येतात. मग तुमच्या पोस्टिंग कुठं होणार. एकतर हेडक्वार्टरला जे नागपूरमध्ये आहे, नागपूर शहरात आहे, नाहीतर या 6 जिल्ह्यांमध्ये त्या सर्व कार्यालयांमध्ये. आलं लक्षात. त्यानंतर आपण पुढचा विभाग बघूयात. पुढचं प्राधिकरण आहे 8.15.6 विभागीय शिक्षण उपसंचालक लातूर विभाग. एकूण 6 पदे आहेत. ही 6 पदे 2-2 4-4 पदे असल्यामुळे मी जिल्हा लेवलला उतरलेलो नाही आहे, कारण ते खूप कॉम्प्लिकेटेड काम आहे. प्रत्येक 6 म्हणजे प्रत्येक कार्यालयात किती लिपिक आणि त्यांची सेवाज्येष्ठता वगैरे बघून बदली होणार आहे का हे बघणं खूप म्हणजे महत्त्वाचं असतं. पण शक्यतो तुम्हाला हेडक्वार्टर मिळून जाईल किंवा जिल्ह्याला. त्यामुळे फक्त तुम्हाला जिल्हे कोणते आहेत माहीत असणं हे गरजेचं आहे. आता लातूर विभागात कोणते कोणते जिल्हे आहेत बघा. लातूर, उस्मानाबाद, नांदेड या 3 ठिकाणी तुमची नियुक्ती होऊ शकते. लातूर विभाग तुम्ही जर हा प्राधिकरण निवडलं तर. त्यानंतर आता हे झालं आपली 1 मिनिट. ओके, आपण हे सगळी कार्यालय बघितली. विभागीय शिक्षण उपसंचालक लातूर विभाग. आता अजून एक आहे, हे जे कार्यालय आहे शिक्षण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे. बऱ्याच जणांचं म्हणजे मला एक मेसेज पण आलाय की
जर आयुक्तालयात तुमची नियुक्ती झाली तर या कुठल्या तरी एखाद्या विभागात किंवा रिजनल डेप्युटी डायरेक्टरच्या ऑफिसला तुमची पोस्टिंग होऊ शकते काय? मित्रांनो, याची शक्यता खूप कमी आहे. कारण का सांगतो, आयुक्तालय हे हेडक्वार्टर्स असतात. म्हणजे जिथं आयुक्तालय आहे म्हणजे आयुक्त आहेत ते मेन असतात. काही ठिकाणी संचालक असतात, काही ठिकाणी आयुक्तालय असते. संचालनालय असेल तर संचालक, आयुक्तालय असेल तर आयुक्तालय. आता आयुक्तालय हे सगळ्या त्या विभागांचं हेडक्वार्टर आहे. हे कुठे आहे? पुणे. मग तुमची नियुक्ती पुण्यात होणार. आता काही जणांची मला शंका आली की एवढ्या 34 पदांना सगळ्याच्या सगळ्या पुण्यात मिळणार काय? तर हो, पुणे हेडक्वार्टरलाच नियुक्ती मिळणार. पण याच्या अंडर काही कार्यालये अजून असतात जी शक्यतो करून त्या हेडक्वार्टरच्या आसपासच असतात. उदाहरणार्थ महाराष्ट्र शिक्षण संशोधन परिषद ही एक आहे. याचं ऑफिस पुण्यातच आहे. इथं पाठवतात कारण हे शिक्षण आयुक्तालयाच्या अंडर हे कार्यालय येतं ना, इथं पाठवतात. त्यानंतर अजून कुठलं झालं? महाराष्ट्र परीक्षा परिषद, म्हणजे जे आपल्याला टायपिंगचं सर्टिफिकेट मिळाले ज्या परिषदेचं, म्हणजे 10वीला आपण जसं 10वीच्या बोर्डाचं कोकण बोर्डाचं मिळालं, कोल्हापूर बोर्डाचं मिळालं, पुण्याचं बोर्डाचं मिळालं, तसं टायपिंगचं सर्टिफिकेट वरती लिहिलं आहे बघा, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्याकडून. असं ते कार्यालय त्यांना क्लार्क प्रोव्हाइड करण्याचं काम पण हेच प्राधिकरण करतं कारण यांच्या अंडर येतं. ते पण पुण्यातच आहे. किंवा अजून एक परीक्षा परिषद आहे किंवा रिसर्च हे आहे, त्याच्यात ते कुणाची घेतं? स्कॉलरशिपची परीक्षा घेतं. अशा कार्यालयांमध्ये आयुक्तालयामार्फत पाठवलं जातं. किंवा एखादं ट्रेनिंगचं इन्स्टिट्यूट असेल पुणे आयुक्तालयाच्या अंडर, त्यांना पाठवलं जातं. सेम आपण जर कृषी आयुक्तालय बघितलं तर कृषी आयुक्तालयाचं पण काम तेच असतं. म्हणजे एखादं पुण्याच्या जवळ आयुक्तालयाच्या अंडर एखादी इन्स्टिट्यूट असेल तिथं पाठवलं जातं. रिसर्च अनुसंधान असेल तिथं पाठवलं जातं. पण ते शक्यतो हेडक्वार्टरच्या आसपासच असतात. हे मला सांगायचं आहे. आयुक्तालयातला आणि विभागीय याचा फरक. शक्यतो हेडक्वार्टरमध्येच क्लार्क लागतात कारण आयुक्तालयात कामं खूप असतात, त्यामुळे इथेच त्यांना नेमणूक केली जाते. पण जर कुणाला जर त्याची म्हणजे एखाद्या अधिनिस्थ कार्यालयात तुम्हाला पाठवण्यात आलं तर ते सुद्धा पाठवलं जातं. आता आपण तुम्हाला म्हणजे नियुक्तीचं ठिकाण कोणतं असणार आहे ते बघितलं. त्यानंतर आपण प्रमोशनकडे जाऊयात. प्रमोशन पहिल्यांदा आपली नियुक्ती होताना इथं ज्युनियर क्लार्क म्हणून होते, जे की S6 आहे. त्यानंतर सिनियर क्लार्क, त्यानंतर मुख्य लिपिक, त्यानंतर कार्यालय अधीक्षक. आता बघा मित्रांनो, मला अजून एक शंका आली की हे जे प्रमोशन आहे हे किती वर्षात होतं? साधारणपणे 6 ते 8 वर्षात पकडून चला तुम्ही. हे व्हायला 6 ते 8 वर्ष, हे व्हायला 6 ते 8 वर्ष आणि हे ते व्हायला 6 ते 8 वर्ष. आणि प्रत्येक विभागात मी सांगत आलोय की याच्यावरती सुद्धा असतं प्रमोशन. प्रशासकीय अधिकारी, जे की कमी लोकांना मिळतं कारण ती पदं मंजूरच कमी असतात. आता किती वर्षात मिळतं एक्झॅक्ट तुम्हाला असं म्हणता येत नाही की 5 वर्षात मिळतंय, 10 वर्षात मिळतंय किंवा 15 वर्षात मिळतंय. 6 ते 8 वर्षांच्या दरम्यान तुमची सेवा ज्येष्ठता कशी आहे, वरची रिक्त पदे कशी आहेत. त्यानंतर कास्ट वाईज, म्हणजे काही जागा जर समजा आता वरिष्ठ सिनियर लिपिकच्या जर एखादा उमेदवार असेल SCचा आणि वरचं SCचं जर बिंदू रिक्त झाला तर ते प्रमोशन SCवाला लवकर जातो. अशा विविध गोष्टी तिथं मॅटर करतात. आणि हे जर झालंच नाही तर मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगितलंय 10, 20, 30 आश्वासित, व्यवस्थित काढतो थांबाय, महत्वाचं आहे. 10, 20, 30 आश्वासित प्रगती योजना. म्हणजेच 10 वर्षात जर तुम्हाला प्रमोशन भेटलं नाही तर तुम्हाला सिनियर क्लार्कचे लाभ मिळणार आहेत. त्याचं वेतन श्रेणी किंवा त्याचा जो महागाई भत्ता किंवा त्याचा प्रवास भत्ता हे सगळं मिळत जाणार आहे. असंच 20 वर्षानंतर हे, म्हणजे साधारण शासनाचं धोरण असतं की 10 वर्षाच्या आत कधीही प्रमोशन मिळालं पाहिजे. जर 10 वर्षानंतर सुद्धा तुम्हाला प्रमोशन मिळत नसेल तर आम्ही तुम्हाला प्रमोशन देतो. आता बदली कुठे होतात? आता तुम्ही जर कोल्हापूर विभाग बघितला तर कोल्हापूर विभागात तुम्हाला मी जे जिल्हे सांगितले, सांगली,
कोल्हापूर, सातारा, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या 5 जिल्ह्यांमध्ये तुमची बदली होऊ शकते. आता बदली कशी कशी होते? एकतर बदली विनंती होते, 2 प्रशासकीय होते किंवा प्रमोशन न होते. आता विनंतीमध्ये बऱ्याच गोष्टी आल्या, परत आपसी बदली आली, प्रशासकीय बदली म्हणजे नियतकालिक बदली, ते जाऊ दे. पण या 3 वरती बघितलं ते 3 गोष्टी होते. या 3 गोष्टी तुमची बदली इथून इथे इथे कुठेही त्या जी कार्यालय मी सांगितली ती तुमची बदली होऊ शकते. आता तुम्ही पुढचं जर या हे झालं बदली विषय. आता काही आपण जर ह्या डिपार्टमेंटचे पॉझिटिव्ह पॉइंट्स बघितले तर तुम्हाला आता बऱ्याच ठिकाणी माहित आहे संस्था असतात, त्या संस्थांमध्ये शिक्षक नियुक्त केले जातात. आता ते काही गोष्टी मला रेकॉर्डिंग ऑन कॅमेरा किंवा रेकॉर्डवर बोलणं हे जाते, पण तुम्ही समजून घ्या की त्यांची नियुक्ती असते. ती नियुक्ती जरी त्या संस्था चालकांनी केली असते, त्याला फायनल करण्याचं काम हे शिक्षण उपसंचालक करत असतात. त्यामुळे हे जे येते ह्या गोष्टी या कार्यालयामार्फत केल्या जातात. त्यामुळे इथे या गोष्टीला महत्त्व दिलं जातं. त्यामुळे या कार्यालयाला खूप डिमांड असते, मान मिळतो. आता राहिला मुद्दा सुट्टी. सुट्टी सुट्टी शनिवार रविवार तुमच्या हक्काची सुट्टी कुठे गेलेली नाही. त्यानंतर आता शालेय शिक्षणाशी संबंधित आहे म्हणजे मे महिन्यात वगैरे सुट्टी असते असे काय भानगड नाही आहे. उलट मे महिन्यात वगैरे जास्ती कामं असतात, इतर वेळी सुट्टी थोडं काम कमी असतं. म्हणजे एकदा रुटीन लागून शाळा व्यवस्थित सुरू झाल्या की काम कमी, इतर वेळी जास्त. अजून कुठली कामं केली जातात या कार्यालयामार्फत? एखाद्याला वेतन वाढ देणे किंवा मुख्याध्यापकाची नेमणूक होते कुठल्या हायस्कूलवर वगैरे होते, त्याला मान्यता मिळते यांच्याकडूनच. त्यानंतर यांचे गट विमे, कुणाचे माध्यमिक आणि प्राथमिक शिक्षकांचे गट विमे वगैरे हे यांच्यामार्फत पाळले जातात. ही झाली बेसिक माहिती. अजून या विभागामार्फत कुठलं? महिलांसाठी डिपार्टमेंट चांगलं आहे. महिलांसाठी डिपार्टमेंट चांगले आहे. एक ड्रॉबॅक मला फक्त याचा काय वाटतो माहितीये का, म्हणजे विभागाचा किंवा या प्राधिकरणाचा, पुढच्या पेजवर लिहितो. विभागांतर्गत जे जिल्हे आहेत ते दूर आहेत. म्हणजे कोल्हापूरला जर तुम्हाला प्राधिकरण मिळालं तर रत्नागिरी तसे जवळच आहेत, असं काय नाही आहे की म्हणजे 70-80 किलोमीटरच्या अंतरावरच हेडक्वार्टर्स आहेत त्याचे. रत्नागिरी जरी तुम्ही गेला कोल्हापूरपासून तर 80-90 किलोमीटर आहे. ओरस जरी मिळालं सिंधुदुर्गचं तरी तुम्हाला 110 किलोमीटरमध्ये तुम्ही ओरसला जाताय, पण एवढं तुम्हाला मिळू शकतं. म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग इथले जर कोणी उमेदवार असतील त्यांनी कोल्हापूरच भरणं गरजेचं अपेक्षित आहे. हे प्राधिकरण निवडणं गरजेचं आहे. हे एक मला निगेटिव्ह म्हणा किंवा पॉझिटिव्ह पॉईंट म्हणा असा मला वाटतो. त्यानंतर मित्रांनो आपण आता व्हिडिओ ऑलरेडी हा खूप मोठा 30 मिनिटाच्या पुढे चाललाय, आपण इथे थांबूयात. अजून मला काही विद्यार्थ्यांची विनंती येते की जिल्हाधिकारी कार्यालयाबद्दल बोला. मित्रांनो मी व्हिडिओ बनवतोच, मला पॉईंट जे सांगायचे प्रमोशन किंवा काय RQT असते त्यांची रेव्हेन्यू क्वालिटी टेस्ट किंवा क्वालिफाईंग टेस्ट किंवा प्रमोशन वगैरे वगैरे पोस्टिंग या गोष्टी बोलतोच, पण पर्टिक्युलरली मला कळत नाही की जिल्हाधिकारी कार्यालयाबद्दल माहिती काय पाहिजे. कारण ऑलरेडी टेलिग्रामवर किंवा इतर ठिकाणी खूप जिल्हाधिकारी कार्यालयाविषयी माहिती मिळाली. तर कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला जिल्हाधिकारी कार्यालयाविषयी पर्टिक्युलरली काय माहिती पाहिजे, त्यावर मी एक व्हिडिओ बनवतो. त्यानंतर आपला वन विभागाचा पण व्हिडिओ उद्या येईल, त्याच्यानंतर लेखा व कोशागारचा व्हिडिओ येईल. आपले सर्व व्हिडिओ तुम्ही बघत चला वेळच्या वेळी. आणि GML लवकरच लागेल. GML लागल्यानंतर मात्र आपल्याला प्राधिकरण निवडासाठी वेळ मिळणार नाही आहे.
त्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतोय, आपले व्हिडिओ बघा, लाईक करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बरेच जण येत आहेत व्हिडिओ बघतायत पण सबस्क्राईब करत नाहीत. माझी सर्वांना विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ जर आमचे आले तर तुम्हाला पोचतील. तुमच्या काही शंका असेल तर कमेंटमध्ये करा. मेसेज करण्यापेक्षा कमेंटमध्ये टाका, कारण कमेंटचं नोटिफिकेशन येतं. मेसेज तुमचे खूप येत आहेत बऱ्याच जणांचे, त्यामुळे ते खाली पडत आहेत. आपण इथं थांबूयात. धन्यवाद.